नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 1 भौमितिक रचना या प्रकरणामधील त्रिकोण रचना आज आपण शिकणार आहोत। या त्रिकोण रचना म्हणजेच काय तर त्रिकोण काढणे, म्हणजे त्रिकोणाच्या बाजू कोन हे जर आपल्याला दिलेले असतील तर त्यावरून त्रिकोण कसा काढायचा हे आपण आज शिकणार आहोत। तर त्यामध्ये सर्वात प्रथम त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे, तो त्रिकोण कसा काढायचा 3 बाजूंची लांबी दिली असेल तर हे आज आपण शिकणार आहोत। सराव संच 2 मध्ये आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत पहा। तर त्या उदाहरणांपैकी पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 3 उदाहरणे दिलेली आहेत। तिन्ही उदाहरणांमध्ये त्रिकोणांच्या वेगवेगळ्या त्रिकोणांच्या तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे। तर यामध्ये आपण हे दुसरं उदाहरण पाहूया। त्रिकोण STU मध्ये लेंथ ST = 7 सेंटीमीटर, लेंथ TU = 4 सेंटीमीटर and length SU = 5 सेंटीमीटर असं हे उदाहरण दिलेलं आहे। हा त्रिकोण STU कसा काढायचा ते आपण आता पाहूया। आता हे उदाहरण आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे पहा। उदाहरण त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिलेली असेल आणि त्रिकोण काढायचा असेल तर सर्वात प्रथम आपण काय करायचं, एक अशी कच्ची आकृती काढून घ्यायची। कच्ची आकृती कशासाठी काढून घ्यायची तर त्या कच्च्या आकृतीवरून आपल्याला बाजू आणि बाजूंच्या लांबी लगेच समजतात, त्यावरून आपल्याला त्रिकोण काढणं सोपं जातं। त्यामुळे कच्ची आकृती मी या ठिकाणी काढून घेतलेली आहे पहा। त्या बाजूंच्या लांबी सुद्धा आपण या ठिकाणी लिहून घेऊया। लेंथ ST या ठिकाणी दिली 7 सेंटीमीटर, तर ST बाजूची लांबी 7 आहे, 7 आहे, ती या ठिकाणी लिहून घ्यायची। त्यानंतर TU ची लांबी 4 दिलेली आहे, TU 4 सेंटीमीटर। त्यानंतर SU ची लांबी 5 सेंटीमीटर दिलेली आहे, ती या ठिकाणी लिहून घ्यायची। अशा पद्धतीने कच्ची आकृती काढली। आता या कच्च्या आकृतीवरून आपल्याला समजतं की कोणती बाजू कुठे काढायची आहे। एक बाजू खाली आहे म्हणजे तो त्रिकोणाचा पाया आहे। पाया हा सर्वात महत्त्वाचा आहे। कोणतीही आकृती काढायची असू द्या, कोणताही त्रिकोण काढायचा असू द्या, सर्वात प्रथम पाया काढून घ्यायचा असतो आणि इतर 2 बाजू या त्या पायावर आपल्याला उभ्या करता येतात। कोणतीही इमारत बांधताना पाया हा आपल्याला सर्वात प्रथम मजबूत बांधावा लागतो, त्यावरच इमारत उभी राहते। त्याच पद्धतीने त्रिकोण काढताना सुद्धा त्रिकोणाचा पाया सर्वात प्रथम काढून घेणं गरजेचं असतं। तो पाया आहे, या कच्च्या आकृतीवरून आपल्याला दिसतो पाया TU आहे, तर तो TU पाया पट्टीच्या साहाय्याने काढून घ्यायचा। पाया TU म्हणजेच रेषाखंड TU या ठिकाणी आपण पट्टीच्या साहाय्याने काढून घेऊया। 4 सेंटीमीटर या ठिकाणी शून्याच्या तिथे एक पॉईंट आणि 4 सेंटीमीटरच्या या ठिकाणी एक पॉईंट आपल्याला घेता येईल आणि हे जोडून घ्यायचं, म्हणजे हा पाया आपल्याला या ठिकाणी मिळाला 4 सेंटीमीटर। याला नाव आपण द्यायचं आहे, जे कच्च्या आकृतीत आहे तेच नाव द्यायचं, TU। लगेच त्याची लांबी सुद्धा लिहून घ्यायची 4 सेंटीमीटर। माझ्यासोबतच तुम्ही केलं तरी चालेल, म्हणजे पुन्हा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पडणार नाही आणि सोबतच तुम्ही कराल आणि व्यवस्थित शिकालही। तर या पद्धतीने आता आपला पाया काढून झालेला आहे। आता उरल्या 2 बाजू, या 2 बाजू आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। त्यापैकी एक बाजू आहे ST, ती आहे 7 सेमी लांबीची। तर या ठिकाणी आता आपल्याला पट्टी आणि कंपासचा उपयोग करावा लागेल। कंपासमध्ये पेन्सिल अडकवून घेतलेली आहे पहा मी। तर या कंपासमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे ST एवढ्या लांबीचं। ST ची लांबी 7 सेंटीमीटर, म्हणजे कंपासमध्ये अंतर घ्यायचं
7 सेंटीमीटर. म्हणजे लोखंडी टोक शून्यावर ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक 7 वर ठेवायचं. या ठिकाणी पहा, अशा पद्धतीने बरोबर 7 सेमी अंतर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. कंपासमध्ये 7 सेमी अंतर आहे. आता 7 सेमी अंतर आपण एस टी बाजूचं घेतलेलं आहे. या एस टी बाजूपैकी एस आणि टी यापैकी टी बिंदू आपल्याला या ठिकाणी नवीन आकृतीमध्ये माहीत आहे. म्हणून लोखंडी टोक टी बिंदूवर ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक ज्या ठिकाणी आपलं टेकणार आहे त्या ठिकाणी एक असा कंस काढून घ्यायचा. लक्षात. आता यानंतर दुसरी बाजू एस यू आहे. त्या एस यूची लांबी 5 सेमी आहे. तर आपल्या कंपासमध्ये आता 5 सेमी अंतर घ्या. लोखंडी टोक पुन्हा शून्यावर आणि पेन्सिलचं टोक 5 वर. अशा पद्धतीने आपल्याला 5 सेमी अंतर या ठिकाणी घेतलेले दिसते पहा. आता या एस यू बाजूपैकी एस आणि यू 2 पॉईंट आहे. त्यापैकी यू पॉईंट नवीन आकृतीमध्ये आपल्याला माहीत आहे. तर पॉईंट यू वर लोखंडी टोक ठेवायचं आणि पहिला जो कंस काढलेला आहे आपण त्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा. आता या ठिकाणी आपल्या कंपासचं काम संपलेलं आहे. दोन्ही कंसांचा जो छेदनबिंदू मिळतो तो छेदनबिंदू या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो छेदनबिंदू दोन्ही कंसांचा छेदनबिंदू आणि यू बिंदू या ठिकाणी पट्टीच्या साहाय्याने आपण जोडून घेऊया. त्याच प्रकारे तो छेदनबिंदू आणि टी बिंदू सुद्धा पट्टीने जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला एक त्रिकोण मिळतो. या ठिकाणी हा जो बिंदू मिळाला त्या बिंदूला उरलेलं तिसरं नाव आपण द्यायचं बिंदू एस. म्हणजे या ठिकाणी एक त्रिकोण तयार झालेला आपल्याला मिळतो, त्रिकोण एस टी यू. एस टीची लांबी 7 सेमी आहे, ती या ठिकाणी लिहून घ्यायची. एस यूची लांबी 5 सेमी आहे, ती सुद्धा लिहून घ्यायची. आकृतीला कधीही नावं आणि मापं लिहायला विसरायची नाहीत. ती विसरली तर त्यामध्ये आपले मार्क जातात. त्यामुळे आकृती काढताना लक्षात ठेवायचं, आकृतीची मापं आणि नावं लिहायला विसरायची नाहीत. अतिशय सोपं असं आहे पहा हे. या 3 उदाहरणामधील आपण हे उदाहरण पाहिलं. अशी बाकीची उदाहरणं, बाकी 2ही उदाहरणं तुम्ही याच पद्धतीने सोडवायचं आहेत. आता दुसरा प्रश्न काय आहे पहा. पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. आता समद्विभुज त्रिकोण या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. या आकृतीमध्ये आता कच्ची आकृती काढण्याची आवश्यकता नाही, कारण पाया आणि भुजा, इतर भुजा आपल्याला या ठिकाणी समजलेल्या आहेत. मग सर्वात प्रथम आपण काय करतो, या आकृतीत काढलं त्याप्रमाणे पाया काढून घ्यायचा. या रेषाखंडाला नाव द्या. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये त्रिकोणाला नाव दिलेलं नाही, त्यामुळे आपण आपल्या मनाने नाव देऊ शकतो. त्रिकोण ABC आपण या ठिकाणी काढूया. त्यामधील BC हे नाव आपण या ठिकाणी द्यायचं. पाया 5 सेमी लांबीचा आहे, ती लांबी लगेच या ठिकाणी लिहून घ्यायची. आता उरलेल्या 2 बाजू आपल्याला कंपासच्या मदतीने काढायच्या आहेत. तर कंपासमध्ये आता अंतर आपल्याला घ्यायचं आहे. किती अंतर घ्यायचं आहे, इतर 2 बाजूंचं आहे 3.5 सेमी. हे 3.5 सेमी अंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर 3.5 सेमी अंतर घेताना लोखंडी टोक शून्यावर ठेवा आणि पेन्सिलचं टोक 3च्या पुढे 5व्या रेषेवर येईल अशा पद्धतीने ठेवायचं. हे पहा, असं 3.5 अंतर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे कंपासमध्ये. आता या वरच्या 2 बाजूंचं अंतर सेमच आहे, त्यामुळे C वर लोखंडी टोक ठेवून एक वरच्या दिशेने लोखंडी टोक ठेवून वरच्या दिशेने एक कंस काढा. त्याचबरोबर B बिंदूवर लोखंडी टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा
म्हणजे असे दोन कंस आपल्याला काढता येतील. त्या दोन्ही कंसांचा छेदनबिंदू मिळेल. तो बिंदू घ्या आणि पट्टीच्या साहाय्याने लगेच जोडून घ्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा त्रिकोण मिळेल. या ठिकाणी पहा, हे दोन्ही बिंदू जोडून घ्यायचे. हा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी मिळाला. या बिंदूला नाव देऊ या बिंदू ए. म्हणजे त्रिकोण ABC तयार झालेला आपल्याला दिसेल. AB बाजूची लांबी 3.5 सेमी, AC बाजूची लांबी सुद्धा 3.5 सेमी. दोन बाजूंची लांबी समान आहे म्हणून या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. तीन बाजूंपैकी दोन बाजूंची लांबी समान असते म्हणून या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न सोडवायचा. यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे पहा. बाजू 6.5 सेमी असलेला समभुज त्रिकोणाची रचना करा. समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी समान असते. त्या तिन्ही बाजूंची लांबी आपल्याला समान या ठिकाणी 6.5 सेमी घ्यायला सांगितलेली आहे. तर मग तिन्ही बाजू लांबी समान आहे त्यामुळे पायासुद्धा आपल्याला 6.5 सेमीचाच काढायचा आहे. तर तो पाया या ठिकाणी मी काढलेला आहे पहा. 6.5 सेमीचा एक रेषाखंड काढून घेतलेला आहे. सेमीचा एक रेषाखंड या ठिकाणी काढून घेतलेला आहे पहा. त्याला आपण नाव देऊया. नाव द्यायचं QR 6.5 सेमी. आता इतर दोन उरलेल्या बाजू आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहेत. त्यासुद्धा 6.5 सेमी लांबीच्याच काढायच्या आहेत. म्हणजे कंपासमध्ये आता आपण अंतर किती घेणार आहोत, जे तिन्ही बाजूंचं आहे म्हणजे जे पायाचं आहे तेच अंतर घ्यायचं आहे. त्यामुळे लोखंडी टोक आपण काय करूया, R बिंदूवर ठेवूया. पेन्सिलचं टोक Q बिंदूवर ठेवूया. म्हणजे आपल्या कंपासमध्ये 6.5 सेमी एवढं अंतर येईल. म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी समान असणार आहे. आता लोखंडी टोक R बिंदूवर ठेवा. वरच्या दिशेने एक कंस काढा. पुन्हा लोखंडी टोक Q बिंदूवर ठेवा. पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. अशा पद्धतीने आणि या दोन कंसांचा छेदनबिंदू या ठिकाणी आपण घेऊया आणि पट्टीच्या साहाय्याने तो बिंदू आणि Q बिंदू जोडून घेऊया. त्याचबरोबर R बिंदूही या बिंदूला जोडून घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा त्रिकोण मिळाला. इथे पॉइंटला नाव द्या P. म्हणजे त्रिकोण PQR हा या ठिकाणी समभुज त्रिकोण आपल्याला मिळाला. PQ बाजूची लांबी 6.5 सेमी लिहून घ्यायची. त्याचबरोबर PR बाजूची लांबी सुद्धा 6.5 सेमी लिहून घ्यायची. म्हणजे अशा पद्धतीने तिन्ही बाजूंची लांबी समान असणारा हा त्रिकोण समभुज त्रिकोण आपण या ठिकाणी काढलेला आहे. पुन्हा सराव संच 2 मधील शेवटचा प्रश्न काय पहा. तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. म्हणजे आपल्या मनाने घ्यायचं. या ठिकाणी पहा जसं तीन बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने तीन त्रिकोणांच्या वेगवेगळ्या लांबी घ्यायच्या आहेत आणि हे त्रिकोण काढायचे आहेत. प्रश्न 4 मध्ये दिल्याप्रमाणे पहा आपल्याला 3 त्रिकोण काढायचे आहेत आणि स्वतः लांबी आपल्याला त्या तिन्ही बाजूंची घ्यायची आहे. तर समभुज त्रिकोण आहे. या ठिकाणी आपण हा समभुज त्रिकोण काढला 6.5 सेमी लांबीचा. तुम्ही समजा बाजूची लांबी या ठिकाणी 5 सेमी घेऊ शकता, कोणी 4 सेमी घेऊ शकता, कोणतीही घेऊ शकता. तर या ठिकाणी 5 सेमी लांबीचा तुम्ही समभुज त्रिकोण या पद्धतीने काढू शकता. त्यानंतर समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे जसा आपण या ठिकाणी काढलेला आहे. या ठिकाणी दोन बाजूंची लांबी समान आहे पहा. तसंच या ठिकाणी दोन बाजूंची लांबी तुम्ही समान घ्या. पाया समजा, पाया म्हणजेच बेस. हा बेस तुम्ही घेऊ शकता 4 सेंटीमीटर.
आणि इतर दोन ज्या बाजू आहेत त्या इतर दोन बाजूसुद्धा तुमच्या मनाने कोणतीही घेऊ शकता. समजा 5 सेमी आणि 5 सेमी अशा दोन बाजू घेतल्या तरी तुम्हाला हा समद्विभुज त्रिकोण काढता येईल. यानंतर विषमभुज त्रिकोण तुम्हाला काढायचा आहे. जसं आपण या ठिकाणी काढलेला आहे पहा. एक बाजू 7 सेमी दिसते, दुसरी 4, तिसरी 5 सेमी. हा विषमभुज त्रिकोण आहे. म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी जर वेगवेगळी असेल, कोणत्याही दोन बाजू या ठिकाणी समान नसतील तर याला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात. तर अशा पद्धतीने कोणत्याही 3 बाजू तुम्ही घ्यायच्या आहेत. उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलंच तर समजा 3.5, 4.5 आणि 5.2 असं जरी तुम्ही घेतलं तरी या ठिकाणी हा विषमभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळे आहे, हा विषमभुज त्रिकोण तुम्हाला काढता येईल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संपूर्ण सराव संच, संपूर्ण प्रॉब्लेम सेट आपण या ठिकाणी सोडवून पाहिलेला आहे. तो तुम्ही सुद्धा वहीमध्ये सोडवा, तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. वहीमध्ये सोडवा आणि हा उदाहरण संग्रह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.